आज स्थायी समितीची सभा पार पडली. या ठिकाणी नवी मुंबई शहरामधल्या विविध काही महत्त्वपूर्ण निर्णय असे घेण्यात आले. यामध्ये काही सेवानिवृत्ती संदर्भामध्ये पदसंख्या भरण्यासंदर्भामध्ये विषय चर्चेत आला. त्याच्याबरोबर काही ठिकाणी शहरामधल्या अनेक विविध नागरिक कामांच्या संदर्भामध्ये मंजुरी देण्यात आली. आणि आपल्याला माहित आहे की जशी या ठिकाणी सर्व कमिटी म्हणजे महापालिका म्हणजे ज्या पद्धतीनं इलेक्शन झाल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधी या ठिकाणी शहरामध्ये प्रत्येकाने आपापल्या वार्डमधल्या समस्या या ठिकाणी सांगतात की मग ते गार्डन असो, फुटपाथ असो किंवा अन्य सर्व ज्या लोकांच्या समस्येच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सर्व वार्डमधल्या कामाच्या संदर्भामध्ये आज चांगल्या पद्धतीनं आज चर्चा झाली. त्याचबरोबर विषयाला मंजुरी देखील देण्यात आली. त्यामुळं शहरामधल्या सर्व नागरिकांना चांगल्या पद्धतीनं नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सुखसुविधा देण्याचं काम या सर्व सदस्यांच्या माध्यमातून होणार आहे, असं या ठिकाणी मी आपल्याला सांगितलं. आज एक 15-20 कोटीची कामं आजच्या या सभेमध्ये मंजुरी झालेली आहे. आणि काही या ठिकाणी आपण पाहताय की मुदतवाढ काही आता समजा स्मशानभूमीच्या संदर्भामध्ये देखील आपण 3-4 प्रस्ताव आपल्या याच्यामध्ये आहेत. त्या संदर्भामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं या नवी मुंबई शहरामधल्या प्रत्येक घटकांमधल्या नागरिकाला न्याय मिळण्याकरता सर्वसमावेशक असणाऱ्या सर्व सुखसुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून त्या संदर्भात आपण आज काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. या ठिकाणी 2-3 प्रस्ताव आपण या ठिकाणी त्यांचा स्थगित ठेवलेले आहेत. यामध्ये सन्मान्य सदस्यांनीच सूचना केल्या की त्या कामामध्ये पूर्णपणे त्याची माहिती देण्यासंदर्भामध्ये किंवा माहिती घेण्यासंदर्भामध्ये 1 आठवडाभर आपण स्थगित करावं अशी सूचना आल्यानंतर ते 2 विषय आपण या ठिकाणी सदस्याच्या सूचनेप्रमाणे आपण याचं स्थगित केली. प्रशासनाच्या थोडं चुकबोलीमुळं तो प्रस्ताव आलेला आहे. मंजूर झालेला होता, परंतु त्यांनी स्वतः प्रस्ताव ज्यावेळेला आपण अजेंडा देतो त्याच्यानंतर चूक लक्षात आली आणि त्यांनी चूक स्वतःहून तो परत घेतलेला आहे. त्यामुळं असे प्रस्ताव पुन्हा असे चूक होऊ नये अशा संदर्भामध्ये प्रशासनाला सूचना देखील देतात.